ओके. सो मित्रांनो, काल लास्ट लेक्चर पासून आपण कामगार विभाग भरती 2026च्या संदर्भात वेतन संहिता चालू केलेली, म्हणजेच कोड ऑन वेजेस 2019 जो कोड आहे किंवा जी संहिता आहे 2019 ची वेतनाच्या संदर्भात ती आपण चालू केलेली होती. आणि काल आपण संहिता म्हणजे काय हे सुद्धा कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. त्याचे टोटल सेक्शन्स किती आहे किंवा मग फायदे काय आहे, ऍडव्हान्टेज काय आहे, आणि चॅप्टर 1 आपण लास्ट लेक्चर मध्ये कंप्लीट केलेला होता. बरोबर आहे. चॅप्टर 1 म्हणजे सेक्शन 4 पर्यंतच आपण काल लास्ट लेक्चर मध्ये कंप्लीट केलेलं होतं. आज आपण चालू करतोय चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 2 मध्ये तुम्हाला लक्षात येईल की टोटल 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पर्यंतच आपल्याला आत्ता बघायचं आहे, म्हणजे आत्ता मॉर्निंग क्लासला. आणि आफ्टर 14 चॅप्टर नंबर 3 पूर्ण आपण बघणार आहोत आपल्या इव्हिनिंग क्लासला. ठीक आहे ना. त्याच्यामुळे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला चॅप्टर 2 पूर्ण संपवायचा आहे. बघा, व्यवस्थित समजून घ्या. चॅप्टर 2 मध्ये काय सांगितलंय. चॅप्टर 2 जो आहे हा रिलेटेड आहे मिनिमम वेजेसच्या. ओके. मिनिमम वेजेस म्हणजेच काय, कमीत कमी जे वेतन आहे त्या संदर्भातला हा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2. व्यवस्थित समजून घ्या काय काय दिलंय, काय काय नाही. आता बघा, यामध्ये काय म्हटलंय, सेक्शन नंबर 5 मध्ये काय म्हटलंय, किमान वेतनापेक्षा कमी वेतन देण्यास मनाई. ओके. पेमेंट ऑफ मिनिमम वेजेस. पेमेंट ऑफ मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन दर जे दिलं जातं त्यानुसार या सेक्शन मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. आता काय सांगतोय सेक्शन व्यवस्थित समजून घ्या. या सेक्शन मध्ये योग्य शासन म्हणजेच अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सेंट्रल असू दे, स्टेट असू दे किंवा अजून, हे काय करतं की ज्या व्हॅल्यू किंवा जे वेतन किंवा जी सॅलरी फिक्स केली जाते त्याचं किमान दरापेक्षा कमी वेतन कोणत्याही नियोक्त्याला किंवा कोणताही मुख्य नियोक्ता किंवा मालक किंवा आपल्या कर्मचाऱ्याला देऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हटलंय व्यवस्थित समजून घ्या की जे कोणता वेज किंवा वेतन किंवा सॅलरी, जी मिनिमम सॅलरी, मिनिमम वेजेस जे ठरवले जातात त्यापेक्षा कमी दर कोणताही आस्थापना, मालक किंवा नियोक्ता, मुख्य नियोक्ता हा त्याच्या कर्मचाऱ्याला देऊ शकत नाही. म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासन जर का एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यांना एक किमान दराची जी अधिसूचना त्यांनी जारी केली होती त्यापेक्षा कमी वेतन कायद्याच्या अंतर्गत त्यांना देता येत नाही, किंवा त्या नियोक्त्याने जे मिनिमम वेजेस रेट किंवा जे मिनिमम वेजेस रूल्स रेग्युलेशन्स तयार करून दिले असेल ते त्याला तंतोतंत परफेक्ट पाळावे लागतात. ते त्या नियोक्त्याला, त्या आस्थापनेला, त्या मालकाला, त्या कारखानदाराला बंधनकारक असतात. आणि हेच यामध्ये क्लिअर केलेलं आहे. म्हणजेच काय, कोणत्याही कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यासाठी किंवा कॅटेगरीच्या कामगारासाठी जे काही मिनिमम वेजेस ठरवल्या जातं ते वेजेसपेक्षा कमी वेजेस देता येत नाही. चला, क्लिअर आहे का. सेक्शन नंबर 5 क्लिअर आहे का, व्यवस्थित सांगा. सेक्शन नंबर 5 क्लिअर आहे, येस ऑर नो. सो लेट्स सी सेक्शन नंबर 6 काय सांगतो. पुन्हा आपण एकदा रिवाइज करूया आणि पुन्हा एकदा सुरुवात करूया. बघा, सेक्शन नंबर 6 काय सांगतो, किमान वेतन निश्चिती. म्हणजे कोणत्याही कॅटेगरीच्या कर्मचाऱ्याला ज्या वेळेला वेतन दिलं जातं किंवा सॅलरी दिली जाते त्यावेळेला एक मिनिमम जे सॅलरी आहे किंवा वेजेस आहे ते फिक्स केले जात असतात. हे कोण फिक्स करतं, तर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजेच राज्य शासन किंवा केंद्र शासन. बरोबर आहे. आता हे मिनिमम कशासाठी केलं जातं, कारण याच्यासाठी, कारण एखादी लिमिट किंवा एक स्टँडर्ड टाकून दिल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही वेतन देऊ शकत नाही किंवा वेजेस देऊ शकत नाही, त्याच्यावरच तुम्हाला ते वेजेस द्यावे लागतील. अशा संपूर्ण कंडिशनसाठी हे किमान वेतन निश्चिती केली जाते. आता किमान वेतन निश्चिती ज्या वेळेला केली जाते किंवा मिनिमम वेजेस ज्या वेळेला फिक्स केले जातात ते कोणाच्या बेसिसवर फिक्स केले जातात, तर ते केले जातात वेळेच्या बेसिसवर, कामाच्या प्रकाराच्या आधारावर. म्हणजे कोणत्या पद्धतीचं काम केलं जातं त्याच्या आधारावर हे फिक्स केलं जात असतं. आता वेळेच्या आधारावर ज्या वेळेला फिक्स केलं जातं म्हणजेच त्याला
एकतर तासाप्रमाणे पैसे वेतन दिलं जाऊ शकतं किंवा सॅलरी दिली जाऊ शकते, किंवा त्या व्यक्तीला दिवसाच्या हिशोबाने पैसे दिले जाऊ शकतात किंवा वेतन दिले जाऊ शकतात, किंवा मंथली बेसिस म्हणजे महिनेवारी त्याला वेतन दिलं जाऊ शकतं. या संपूर्ण केसमध्ये एकतर तास म्हणजे हवरली बेसिस किंवा डे बेसिस किंवा मंथली बेसिस ज्या वेळेला हे पेमेंट दिलं जातं त्यासाठी जे मिनिमम जो क्रायटेरिया आहे तो फिक्स केला जात असतो, त्यापेक्षा कमी देता येत नाही. आणि हे कोण ठरवतं? हे ठरवण्याचा सर्व अधिकार कोणाला आहे? राज्य शासन किंवा केंद्र शासनाला. म्हणजे जो कुणी लेबर आहे, जो कुणी कर्मचारी आहे त्याला वेतन देताना हे ठरवण्याचा अधिकार केंद्र शासन किंवा राज्य शासनाला आहे. आणि तो याच्यासाठी दिलेला आहे कारण केंद्र शासन किंवा राज्य शासन याच्यासाठी ते मिनिमम वेजेस देत असतं. कारण काय, कंडिशन कशी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जर का हे नियोक्त्याने किंवा मुख्य नियोक्त्याने किंवा मालकाने कारखानदाराने जर का मिनिमम वेजेस ठरवले असतील किंवा असते तर काय झालं असतं रे? तुम्हालाही माहित आहे, त्याने काय त्या कामगारांचा त्या कर्मचाऱ्यांचा जीव घेतला असता, त्याने अगदी कमीत कमी वेतन त्यांना दिलं असतं. म्हणून मग असं लोकांचं, कर्मचाऱ्यांचं, कामगारांचं शोषण व्हायला नको म्हणून मग काय केलं जातं, इथे किमान वेतन ठरवण्याचा अधिकार योग्य शासनाला दिला जातो, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला दिला जात असतो. यासोबतच वेतन ठरवताना जो कामगार आहे, जो कर्मचारी आहे त्याच्या स्किलवर सुद्धा वेतन ठरवता येतं. म्हणजे तो सेमी स्किल्ड आहे, तो स्किल्ड लेबर आहे किंवा तो अनस्किल्ड लेबर असेल तर त्याच्या कामाच्या प्रकारावर सुद्धा वेतन ठरवण्याचा अधिकार योग्य शासनाकडे असतो. आणि तशानुसार योग्य शासन त्या पद्धतीने दर ठरवले जातात. आणि किमान वेतन ठरवताना त्यापेक्षा कमी वेतन कोणताही कारखानदार, नियोक्ता, मालक हे देऊ शकत नाही. चला, क्लिअर आहे? सेक्शन 6 क्लिअर आहे का? पटकन सांगा. असेल तर 7 वर जाऊया. सांगा फास्ट. चला, सेक्शन 6 क्लिअर आहे? कुणीही हँड रेज करू नका. जे असेल नसेल त्यांनी प्लीज कमेंट करत चला. स्वप्नील लाडे, हँड रेज करायचा नाही. ओके, चलो फिर आगे बढ़ते हैं. 7 नंबर काय सांगतो? किमान वेतनाचे घटक, कंपोनंट ऑफ मिनिमम वेजेस. आता ज्या वेळेला मिनिमम वेजेस दिले जातात त्यावेळेला त्याचे कंपोनंट कोणते कोणते असतात. म्हणजेच किमान वेतनात किंवा किमान वेजेस मध्ये, मिनिमम वेजेस मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असू शकतो याची तरतूद या सेक्शन मध्ये केलेली आहे. ज्या वेळेला किमान वेतन दिलं जातं त्यावेळेला त्यामध्ये काही गोष्टींचा विचार केला जात असतो. ओके, स्वप्नील लाडे प्लीज डोंट रेज युअर हँड. ओके, काय असेल ते प्लीज तुम्ही काय करा, कमेंट करा. हँड रेज करत बसू नका कारण इकडे मला डिस्टर्ब होते मग. ओके, ना लेट्स सी यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड केल्या जातात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये घेतल्या जातात. सो किमान वेतन ज्या वेळेला दिलं जात असतं, ओके, त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टीचा यामध्ये समावेश केले जातात. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं किमान वेतन किंवा मिनिमम वेजेस मध्ये जे मूलभूत वेतन असतं, ज्याला आपण बेसिक रेट किंवा बेसिक पे किंवा बेसिक रेट ऑफ वेजेस असं बोलतो, याचा यामध्ये समावेश केला जातो. त्यासोबतच जो जीवननिर्वाह भत्ता असतो, कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्सेस किंवा व्हेरिएबल डिअरन्स अलाउन्सेस, जो महागाई भत्ता ज्याला बोलतो, याचा सुद्धा समावेश असू शकतो. बघा, मूळ वेतन आणि जीवन निर्वाह खर्च निर्देशांकित बदलानुसार वेळोवेळी समायोजित होणारा महागाई भत्ता, प्रत्येक वेळेला तो महागाई भत्ता त्यामध्ये ऍड केला जात असतो, यांचा त्यामध्ये समावेश होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, दुसरी गोष्ट काय असते की आवश्यक वस्तूचे जे काही दर आहे हे त्या सवलतीच्या दरात त्यांना त्या आवश्यक वस्तू दिल्या जात असतात. ओके, म्हणजे जसं की मूळ वेतन आहे प्लस महागाई भत्ता आहे, जर का त्यांना असेल तर त्यांच्या तरतुदीत असेल, सेवा अटी शर्तीच्या तरतुदीत असेल तर तो दिला जातो, किंवा अत्यावश्यक वस्तूवरील सवलतींच्या रोखी मूल्याचा समावेश यामध्ये केला जातो. लक्षात घ्या, म्हणजेच काय,
ज्या आवश्यक वस्तू आहे सवलतींच्या दराने त्यांना उपलब्ध करून दिल्या जात असल्यास त्या सवलतीचं जे काही कॅश आहे किंवा कॅश व्हॅल्यू ऑफ कन्सेशन आहे हे देखील वेतनामध्येच येत असतं किंवा वेजेसमध्ये येत असते. किंवा किंवा मूळ वेतन, महागाई भत्ता आणि सवलतींचे रोखी मूल्य यांचा समावेश असलेला एकत्रित दर त्यांना दिला जात असतो. म्हणजे फायनल रेट, सगळे रेट एक करून त्यांना एकच पेमेंट दिलं जाऊ शकतं. एवढ्या गोष्टींचा समावेश काय होतो? एवढ्या गोष्टीचा समावेश किमान वेतनाच्या घटक म्हणून केला जातो किंवा कॉम्पोनंट ऑफ मिनिमम वेजेस म्हणून केलं जात असतं. लक्षात घ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. एक तर आहे बेसिक पे प्लस त्यामध्ये महागाई भत्ता, हे झालं एक. किंवा बेसिक पे, महागाई भत्ता आणि ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे त्यामध्ये काही सवलत देऊन त्यांना त्यामध्ये कॅश अलाउट केली जाते, ते सुद्धा त्यामध्ये ऍड होऊ शकतं. किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे म्हणजे मिनिमम बेसिक पे, त्यासोबतच महागाई भत्ता आणि बाकीचे जे काही कॅश आहे या सर्वांना मिळून एक रक्कम ठरवली जाते, यांचा यामध्ये समावेश केला जाऊ शकतो किंवा समावेश केलेला जातो. सगळ्यात महत्वाचं काय आहे, जो जीवन निर्वाह भत्ता आणि जे काही त्यांना कन्सेशन दिलं जातं कॅशच्या केसमध्ये, यांची जी काही व्हॅल्युएशन आहे किंवा यांचं जे काही अनालिसिस आहे ते करताना जे शासन आहे किंवा योग्य शासन आहे ते अधिसूचनेद्वारे त्या व्हॅल्यू ठरवतात किंवा त्या पद्धतीने त्या व्हॅल्यू ठरवून तशा पद्धतीचं मिनिमम वेजेस, किमान वेतन त्यांना अलाउ करतं. क्लिअर? चला, हा होता सेक्शन नंबर 7. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? चला, क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट 8, किमान वेतन निश्चिती व पुनर्निश्चिती प्रक्रिया. ओके, रिव्हिजन. एकदा जर का कमीत कमी जर का वेतन ठरवले किंवा वेजेस ठरवले तर त्याला रिवाइज कधी करता येत असते. ओके, आता यामध्ये सगळ्यात बघा, या पर्टिक्युलर केसमध्ये आता तुम्हालाही माहित आहे की एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की महागाई भत्ता हा तुम्हाला किती वर्षानंतर रिवाइज करता येतो किंवा जे काही बेसिक पे आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी जो आहे किंवा सॅलरी आहे हे किती वर्षानंतर रिवाइज करता येते किंवा हे जे काही भत्ते मिळतात हे रिवाइज करावे लागतात किंवा हे किती वर्षानंतर रिवाइज करता येतं हे या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की महागाई एकसारखी राहत नाही. म्हणजे जो महागाई आहे ती कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होत आहे, ती कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होत आहे. म्हणजे मागच्या महिन्यात, या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात तुम्हाला बघायला मिळेल की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फ्लक्च्युएशन बघायला मिळतं. मागच्या महिन्यात पेट्रोलचा रेट काय होता, आज किती आहे आणि उद्या काय राहील, फुल्ली फ्लक्च्युएशन आहे. तर अशा केसेसमध्ये हे जो महागाई भत्ता आहे किंवा हे जे बाकीचे भत्ते असतात हे चेंज केले जातात किंवा रिवाइज केले जातात. मग असं नको व्हायला की बाबा यावेळेला महागाई भत्ता ठरवला आणि तो 10 वर्ष झाले चेंजेस नाही केला, असं चालत नाही. यासाठी काय करतं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, एक समिती किंवा एक कमिटी फॉर्म करते. लक्षात घ्या. ओके, हे जे किमान वेतन आहे किंवा हे जे आपण बोलतोय मिनिमम वेजेस आहे, यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, एक कमिटी फॉर्म करते. काय करते? एक कमिटी फॉर्म करते आणि त्यांच्या मार्फत चौकशी केली जाते आणि चौकशी करून जो रिपोर्ट तो दिला जातो त्याच्यानुसार हे जे वेतन दर आहे किंवा ह्या ज्या सर्व गोष्टी आहे या ठरवल्या जातात. यामध्ये काय केलं जातं किंवा ही कमिटी कोणाकोणाची असते, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ओके, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की ऑफिशियल गॅझेटनुसार एक प्रसिद्ध पत्रक काढलं जातं, एक प्रसिद्ध पत्रक दिलं जातं आणि त्यावर विचार करण्यासाठी कमीत कमी 2 महिन्याचा कालावधी ठेवला जात असतो. लक्षात घ्या मी काय बोलतोय, व्यवस्थित समजून घ्या, इम्पॉर्टंट सेक्शन आहे. यासाठी शासन काय करतं, एक कमिटीची नेमणूक करते आणि त्यांच्या मार्फत चौकशी करून शिफारस मागू शकते.
किंवा अधिसूचना प्रसिद्ध करून ती वेतन दराच्या संबंधित व्यक्तीकडून सूचना किंवा हरकती मागवू शकते. लक्षात आलं? एकतर कमिटीकडनं प्रस्ताव जाईल किंवा शिफारस जाईल. कमिटी काय करणार? काही चौकशी करणार. लक्षात घ्या, कमिटी काय करते? चौकशी करते आणि या चौकशीच्या बेसिसवर एक प्रस्ताव तयार करते आणि तो प्रस्ताव योग्य शासनाला म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला पाठवते. किंवा दुसऱ्या केसमध्ये मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. एखादा जो काही अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे, ओके, जे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे, लक्षात घ्या, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट किंवा आपण त्याला योग्य शासन म्हणू. ओके, योग्य शासन काय करतं? ऑफिशियल गॅझेटनुसार म्हणजे राजपत्रित अधिसूचनेनुसार एक माहिती प्रसिद्ध करते. ऑफिशियल गॅझेटनुसार एक माहिती प्रसिद्ध करते आणि यावरनं जे लोक सॅलराईड आहे, ज्यांना वेतन मिळतं, त्यांच्याकडून हरकती मागवल्या जात असतात. त्यांच्याकडून काही सूचना, सजेशन, ऑब्जेक्शन्स मागवले जातात. आता ही ऑफिशियल गॅझेट मध्ये प्रसिद्ध केलं तेव्हापासून किमान 2 महिन्याचा कालावधी, ओके, सो मिनिमम 2 महिन्याचा कालावधी त्यांना देणं गरजेचं आहे. कशासाठी? त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यासाठी. आता लक्षात घ्या, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट काय करणार आहे की त्यांना असं वाटते की बाबा 7 पे लागू करायचं आहे, 8 पे लागू करायचं आहे आणि त्या 8 पे 7 पे व्हॉट एव्हर इट मे बी, त्यामध्ये जर काय हे भत्ते एवढे ऍड केलेले असतील तर तशा पद्धतीने एक अधिसूचना काढते आणि त्या अधिसूचनेद्वारे जे लोक त्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या कॅटेगरीचे एम्प्लॉई असतात, ज्यांच्यासाठी ती अधिसूचना आहे, त्यांच्यापर्यंत ती अधिसूचना पोहोचवली जाते, पब्लिश केली जाते. आणि त्या अधिसूचना लागू करेपर्यंतचा जो टाइम आहे, पोहोचल्यानंतर कमीत कमी 2 महिने टाइम दिला जातो. ज्या 2 महिन्याच्या आतमध्ये जे लोक वेतनदार असतील, जे लोक सॅलराईड आहे, ते लोक त्या अधिसूचनेवर काही हरकती किंवा सूचना नोंदवतात आणि त्या नोंदवल्यानंतर त्यामध्ये जर का त्यांना वाटत असेल की नाही बाबा काही व्हॅलिड हरकती आहे, काही व्हॅलिड सूचना आहे, खरंच वैध आहे, तर त्या केसमध्ये त्यावर पुनर्विचार सुद्धा केला जातो. क्लिअर? आता यामध्ये काय होतं की जो नियुक्त करण्यात आलेला प्रत्येक समिती जो असतो, बघा, ही जी कमिटी असते, या कमिटीमध्ये कोण कोण असतं ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचंय. ही जी नियुक्त केलेली समिती असते, यामध्ये जे नियुक्त असतात, जे नियुक्त आहे आणि यामध्ये जे कर्मचारी आहे, यांचे जे प्रतिनिधी असतात हे सारखे असतात आणि जे कर्मचारी असतात यांचे प्रतिनिधी काय असतात? सारखे असतात. आणि यांच्या दोघांच्या ऍडिशनच्या 1/3 प्रतिनिधी हे स्वतंत्र प्रतिनिधी नेमले जातात. इंडिपेंडंट पर्सन्स हे नेमले जातात. लक्षात द्या. याशिवाय जे स्वतंत्र सदस्य असतात किंवा इंडिपेंडंट पर्सन असतात ते सुद्धा या कमिटीमध्ये असतात, पण त्यांची संख्या या 1/3 ऑफ नियोक्ता प्लस कर्मचाऱ्यांचे जे प्रतिनिधी असतील त्याच्या 1/3 पेक्षा जास्त नसते किंवा जास्त नसायला पाहिजे. लक्षात घ्या, ही जी कमिटी आहे यामध्ये कोण कोण असतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियुक्त लोकांचे प्रतिनिधी असतील, कर्मचारी लोकांचे प्रतिनिधी असतील, यांची दोघांची संख्या समान असते आणि या दोघांच्या समान संख्येच्या 1/3 हे इंडिपेंडंट पर्सन त्या कमिटीवर नेमले जातात. क्लिअर? आता ही समिती काय करतं? ही समिती शिफारस किंवा त्यांना ज्या हरकती किंवा सूचना मिळतात, ओके, त्यांना ज्या हरकती असतील, काही सूचना असतील, त्या काय करतात? त्या योग्य विचारात घेतात. त्या जर का व्हॅलिड असतील तर तशा पद्धतीने त्याच्यावर विचार करतात. त्यांना वाटत असेल की नाही बाबा की ह्या हरकती किंवा या सूचना व्हॅलिड आहे, त्यांना विचारात घेऊन त्याचा पुनर्विचार करून नवीन एक अधिसूचना किमान वेतनाच्या संदर्भात निश्चित केली जात असते आणि ती सुधारणा करून पुन्हा पब्लिश केली जाते. आता अशी अधिसूचना
प्रसिद्ध झाल्यानंतर 3 महिन्यानंतर ती लागू केली जाते. म्हणजे बघा, सगळ्यात सुरुवातीला मी पुन्हा एक्सप्लेन करतो, खूप जास्त कन्फ्यूज होऊ नका. एक तर इथे कमिटी, लक्षात घ्या, एक तर आहे कमिटी, ज्याला आपण समिती म्हणूया. ओके, ज्याला आपण समिती बोलतो. या समितीमध्ये कोण कोण आहे? एक आहे नियुक्ता लोकांचे प्रतिनिधी. ओके, त्यांचे प्रतिनिधी आहे. प्लस इज इक्वल्स टू कोण असतं? कर्मचारी जे असतील त्यांचे प्रतिनिधी आहे. कर्मचारी लोकांचे प्रतिनिधी आहे, बरोबर आहे की नाही? त्यासोबतच या दोघांच्या ऍडिशनच्या, म्हणजे नियुक्ता प्रतिनिधी आणि कर्मचारी प्रतिनिधी हे किती आहे? सारखे आहे. आणि यांच्या दोघांच्या, ओके, सगळं सांगतोय, टेन्शन घेऊ नका, पुढे सगळंच आहे. कधी रिवाइज होते, 8 पे कमिशन, फक्त मला एक्सप्लेन करू द्या, मधात काही बोलू नका. मी ज्या वेळेला विचारतो ना, समजलं का, तेव्हा विचारत चला. यांच्या 1/3 स्वतंत्र काही प्रतिनिधी असतात, स्वतंत्र प्रतिनिधी असतात. ओके, किती? 1/3, यांच्या 1/3. आता यामध्ये काय केलं जातं? एकतर कमिटी किंवा योग्य शासन. बघा, लक्षात घ्या, काय केलं जातं? योग्य शासन. हे काय करतात की ऑफिशियल गॅझेटनुसार किंवा राजपत्रित अधिसूचनेद्वारे, ऑफिशियल गॅझेटनुसार एक प्रसिद्धी पत्रक तयार करतं, ज्यामध्ये मिनिमम वेजेसच्या संदर्भात किंवा किती मिनिमम वेजेस निश्चित केलेला आहे किंवा किती चेंज करायचं आहे त्या संदर्भात ते ठरवलं जातं. लक्षात घ्या, मिनिमम वेजेसच्या संदर्भात माहिती ठरवल्या जाते. आता या ऑफिशियल गॅझेट मध्ये प्रसिद्ध केलं, इथून काय केलं जातं? 2 महिने यांना दिले जातात. कशासाठी? यावर हरकती नोंदवण्यासाठी, काही हरकती किंवा काही सूचना असतील तर त्या नोंदवण्यासाठी, लक्षात आलं? हरकती नोंदवण्यासाठी किंवा सूचनेसाठी 2 महिने दिले जातात. आता हे नोंदवल्यानंतर कमिटी काय करते रे? ही जी समिती आहे किंवा ही कमिटी काय करते? त्या ज्या हरकती आहे किंवा सूचना आहे, ज्या हरकती असतील प्लस सूचना ज्या असतील, ओके, त्या काय करतात? विचारात घेतात. ओके, विचारात घेतात. ज्या व्हॅलिड आहे त्या व्हॅलिड करतात, ज्या नाही आहे त्यांना सोडून देतात. आता ज्या हरकती आहे किंवा ज्या सूचना असतील, बघा, ज्या हरकती आहे किंवा ज्या सूचना आहे, ओके, त्याच्यावरून सुधारित एक फॉर्मॅट तयार केला जातो. आणि तो सुधारित फॉर्मॅट पुन्हा अधिसूचनेद्वारे पब्लिश केला जातो. हा पब्लिश केला तेव्हापासून 3 महिन्यानंतर लक्षात घ्या, ओके, हा लागू होत असतो. कमीत कमी हा 3 महिन्यानंतर लागू होतो. किंवा जर का यामध्ये एखादी डेट टाकलेली असेल तर त्या डेटनुसार त्याला लागू केलं जात असतं. चला, इथपर्यंत क्लिअर आहे? लक्षात घ्या, इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? आता मानून चला, एक डेट वाईज जाऊया. जानेवारी 2026 ला काय केलं होतं रे? एक पब्लिश केलं होतं. तिथून 2 महिन्याचा टाइम दिला होता. 2 महिन्याचा टाइम दिला म्हणजेच मार्च 2026 पर्यंत त्यांनी काय केलं? यावर हरकती नोंदवल्या, हरकती आणि सूचना नोंदवल्या. लक्षात आलं? त्यांना दुरुस्ती करून पुन्हा, समजा दुरुस्ती झाली आणि जून मध्ये पुन्हा पब्लिश केलं,
जून 2026 मध्ये पब्लिश केलं. पुन्हा नवीन अधिसूचना काढली. तिथून 3 महिने म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. सप्टेंबरच्या एंड नंतर म्हणजे ऑक्टोबरला ती लागू होणार. ऑक्टोबरला लागू होणार किंवा ऑक्टोबरला लागू होणार किंवा त्यामध्ये जी डेट दिलेली असेल नवीन प्रसिद्धी पत्रात पब्लिश करताना एकतर 3 महिन्यात किंवा जी डेट दिली असेल त्या डेटला तो लागू होत असतो. त्या डेटला तो लागू होतो. क्लिअर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? तो लागू झाला. तो लागू झाला. आता यामध्ये तो किती वर्ष चालणार आहे? त्याचा कालावधी किती असू शकतो? तर याचा कालावधी साधारणपणे 5 वर्षापेक्षा जास्त ठेवता येत नाही. म्हणजे ही सर्व प्रोसेस ही एवढी जी प्रोसेस बघितली ही पूर्ण प्रोसेस मॅक्झिमम किती 5 वर्ष चालू शकते. त्याच्यापेक्षा जास्त नाही. 5 वर्ष चालेल, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे जास्तीत जास्त 5 वर्षापेक्षा पुढे चालणार नाही. याला मॅक्झिमम 5 इयर चालेल. पण जर गव्हर्नमेंटला वाटत असेल की नाही बाबा महागाई खूप वाढली तर ते कदाचित दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याला रिवाइज केलं जाईल. चला, समजलं का? सांगा, सेक्शन समजला का? हा सॉरी, सेक्शन समजलंय का? पटकन सांगा, सगळे सांगा. पटकन सांगा. सगळ्यांना 5 इयरचं नाही समजलं. बघा तिला काय होतं की सपोज टू बी आता एक 6th पे चालू केला, बरोबर आहे. ही प्रोसेस जी आपण तयार केली ही समजा 6th पे साठी आहे. कोणासाठी आहे? 6th पे साठी आहे, बरोबर आहे. आता नवीन वेतन चालू करायचंय 7th पे वगैरे, 7th पे वगैरे चालू करायचं असेल तर 6th पे नंतर यामध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा काही नवीन पे चालू करायचं असेल तर हे तुम्हाला मॅक्झिमम 5 वर्ष चालू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे नवीन पे 5 वर्षाने चालू होईल, त्याच्यापेक्षा जास्त कार्यकाळ देता येत नाही. क्लिअर. चला नेक्स्ट. त्यानंतर आहे तळवेतन, ज्याला आपण बोलतो फ्लोर वेजेस. ज्याला आपण बोलतो फ्लोर वेजेस. बघा फ्लोर वेजेस काय आहे किंवा तळवेतन ज्याला बोलतो. ओके, फ्लोर म्हणजे काय होतं? टप्प्याटप्प्याने, बरोबर आहे. एकाला वेगळं, दुसऱ्याला वेगळं, असं फ्लोर वाईज ठरवल्या जातं. हे का बरं ठरवतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ऍक्ट किती वर्षानंतर रिवाइज केला जातो. ऍक्ट किती वर्षानंतर रिवाइज केला जातो हे आपल्या हातात नसतं. याला टाइम पिरियड नसतो. याला टाइम पिरियड नसतो. ऍक्टला टाइम पिरियड नसतो. ऍक्ट मध्ये जर काही एखादी कलम, सेक्शन, एखादा अधिनियमामध्ये काही तरतुदी जर करायच्या असेल तर त्या चेंज केल्या जाऊ शकतात. पूर्ण ऍक्ट रिवाइज करताना तशा पद्धतीची अधिसूचना काढली जाते. जेव्हा गरज असेल तेव्हाच केली जाते. असा काही टाइम पिरियड नसतो. ठीक आहे. चला, आणि आपण ऍक्ट स्टडी करत नाही. ओके, आपण ऍक्ट स्टडी करत नाहीये, आपण संहिता स्टडी करतोय. ओके, चला पुढे जाऊया. आता फ्लोर वेज म्हणजे काय? फ्लोर वेजेस म्हणजे काय? बरोबर, फ्लोर वेज म्हणजे काय? आता तुम्हाला माहित आहे. मला एक सांगा. ओके, आता मला एक सांगा. सपोज टू बी आपण जर का महाराष्ट्र पकडला, हा महाराष्ट्र आहे माझा, आणि इकडेच माझ्याच बाजूला एक मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश आहे. ओके, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे आणि इकडे अजून एक आंध्र प्रदेश आहे. हे आपल्या अगदी लगतचे आहे. तिकडे गोवा आहे, त्याच्याच बाजूला दीव दमण आलं, इकडे आंध्र प्रदेश आलं, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी. आता मला एक सांगा, महाराष्ट्रामधलं जे जीवनमान आहे
महाराष्ट्रामध्ये जी महागाई आहे किंवा जो खर्च आहे किंवा जी आर्थिक परिस्थिती आहे ही मध्य प्रदेशमध्ये आहे का, की कर्नाटकात आहे का, गोव्यात आहे का, आंध्र प्रदेशमध्ये आहे का, सगळीकडे सारखी आहे का मला सांगा. म्हणजे देशात सगळीकडे सगळीकडे तुम्ही असं म्हणू शकता का की सगळीकडे सर सारखीच महागाई आहे, सगळीकडलं जीवनमान सारखंच आहे, सगळीकडे सारखाच खर्च लागतो, सगळीकडे आर्थिक परिस्थिती सारखीच आहे? असं होत नाही. सगळीकडलं जीवनमान वेगवेगळं आहे, खर्च वेगळा आहे, आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये मी अमरावतीत आहे आणि तेच जर का तुम्ही मुंबईला गेले तर साधं सिंपल आहे, तुम्हाला पेट्रोलच्या दरात फरक सापडतो, तुम्हाला तिथल्या राहणीमानात फरक दिसतो. म्हणजे एकाच राज्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं जीवनमान बघायला भेटतं, होणारा खर्च वेगवेगळा असतो, तिथे आर्थिक परिस्थिती वेगवेगळी आहे आणि ह्या सर्व कंडिशन तिथल्या भौगोलिक परिस्थिती ह्या लक्षात घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं, वेगवेगळ्या राज्यामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे फ्लोर वेजेस निश्चित करू शकते. म्हणजे सगळीकडे सारखे नसेल. म्हणजे इथे जे कलम नंबर 6 मध्ये आपण बघितलं होतं किमान वेतन निश्चित करताना ते असायलाच पाहिजे. तर एक किमान वेतन निश्चित करताना हे वेतन वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ठरवण्याचे अधिकार कोणाला आहे? गव्हर्नमेंटला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटतं की नाही बाबा इथे महाराष्ट्रात हे दर एक्स असायला पाहिजे आणि कर्नाटकातही एक्स असू शकतात, कदाचित कर्नाटक आणि महाराष्ट्रामधलं थोडंफार जुळत असेल म्हणून सारखं राहू शकतं, पण गोव्यामध्ये नाही, तिथे झेड हे राहू शकतात, इकडे वाय राहू शकतात, इकडे काहीतरी एन एम एम काहीतरी राहू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे किमान दर किमान वेतन ठरवण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला आहे. आता सगळीकडेच एक्स नाही आहे, बरोबर आहे, कुठे वाय आहे, कुठे झेड आहे, कुठे एम आहे, कुठे एक्स आहे. सो या बेसिसवर वेतन ठरवले जातं, याला म्हणतात फ्लोर वेजेस. लक्षात आलं का? फ्लोर वेजेस. ओके. पण आता एक मिनिमम वेतन जे ठरवलं होतं लक्षात घ्या, एक मिनिमम वेजेस जे ठरवलं होतं गव्हर्नमेंटने त्याच्यापेक्षा हे फ्लोर वेजेस आहे, हे जे फ्लोर वेजेस असतील ओके हे कमी नसायला पाहिजे. लक्षात घ्या, हे कमी नसायला पाहिजे. म्हणजे जे फ्लोर वेजेस आहे हे म्हणजे कुठे जर का सपोज तुम्ही 100 रुपये ठरवलं, 100 रुपये ठरवलं तर समजा महाराष्ट्रामध्ये 100 आहे, तर एक्स म्हणजे 100 आहे, इथे 100च असायला पाहिजे. पण कमीत कमी 100 ठरवलं तर त्याच्यापेक्षा कमी नको जायला. म्हणजे इथं कुठेतरी 102 असेल, इथे कुठेतरी 100.5 असेल, इथे कुठेतरी 100 किंवा 102 रुपये असेल. तर कमीपेक्षा जास्त कमी नसायला पाहिजे. जो फ्लोर वेजेस आहे एखाद्या ठिकाणचा त्याच्यापेक्षा कमी नसायला पाहिजे, ते वरच जातील. ओके, चला क्लिअर आहे. आणि हे फ्लोर वेजेस ठरवताना अजून एक गोष्ट, आपण सेक्शन नंबर 42 मध्ये ऍडवायझरी कमिटी संदर्भात बघणार आहोत. ओके, ऍडवायझरी कमिटी आपण बघणार आहोत, लक्षात घ्या. तर या ऍडवायझरी कमिटीमध्ये त्यांची सल्ला मसलत करूनच हे वेजेस ठरवले जातात. क्लिअर सर? मिनिमम wages decide on the basis of region is called as the floor wages. Yes, on the region, on the area, on the topography, on the geographical area of that particular state. Clear? चला क्लिअर आहे का रे? सगळे सांगा पटपट, पुढचं चालू करायचंय.
ओके चलो फिर नेक्स्ट आहे 10. सामान्य कामकाजाच्या दिवसापेक्षा कमी काम केल्यास वेतन. आता बघा, सामान्य कामकाजाच्या दिवसापेक्षा कमी काम केल्यास वेतन. ज्या कर्मचाऱ्याचे किमान वेतन दिवसाच्या आधारावर निश्चित केले जाते त्याने एखाद्या दिवशी कामकाजाच्या तासापेक्षा कमी केले तर त्यास पूर्ण दिवसाचे वेतन दिले जाते. आता एक लक्षात घ्या, एक्स नावाची व्यक्ती आहे. एक्स नावाची एक व्यक्ती आहे. ती काय करते, रोज 6 तास काम करते. किती? रोज 6 तास काम करते आणि त्याला त्याच्यासाठी 600 रुपीज मिळतात. ओके, किती मिळतात? 600 रुपीज मिळतात. एक व्यक्ती आहे जो रोज 6 तास काम करतो, त्याला 600 रुपये रोज मिळतो. ओके ओके, हा पर डे नुसार, पर डे नुसार प्रत्येक दिवसाला 600 रुपये. आता काय झालं, एक दिवस या एक्स व्यक्तीने काय केलं, या एक्स व्यक्तीने काहीतरी कारणास्तव 5 तास काम केलं. ओके, 5 तास काम केलं, त्याला किती रुपये द्यायला पाहिजे पटकन सांगा. 5 तास काम झालं त्याचं, काहीतरी कारणामुळे त्याचं 5 तास काम झालं, तर तुम्ही त्याला किती रुपये देणार पटकन सांगा. प्रणाली रहांगडे, काय समज नाही का बरं लिहिलं? ओके, वेगवेगळे कंडिशन आहे. कोणी 600 म्हणते, कोणी 500 म्हणते. तर त्या केसमध्ये त्याला मी 600 रुपये द्यायला पाहिजे. किती? 600 रुपये द्यायला पाहिजे. त्याला त्याच्या कमी जर का काम झालं असेल, जर का कमी काम झालं असेल तरीही त्याला त्याचं जे वेतन आहे, त्याचं जे मिनिमम वेतन ठरलं होतं त्याच्यापेक्षा कमी करता येत नाही, किंवा त्याला त्याचा पगार जो आहे तो काम कमी झालंय म्हणून त्याला वेळ कमी झालाय किंवा काम कमी केलंय किंवा कमी तास केलंय म्हणून त्याला त्याच्या दिवसाचं जे वेतन आहे ते कमी करता येत नाही. लक्षात आलं? पुन्हा एकदा सांगतोय, स्वप्नील लाडे प्लीज हँड रेस करू नका, कॉमेंट करत चला प्लीज. त्याला 600 रुपये देता येतं, पण हा एक्स व्यक्ती जर का स्वतःहून म्हणत असेल, स्वतःहून कमी वेळ काम करायला तयार असेल किंवा कमी वेळ करणार असेल, ओके, कमी वेळ जर का काम करणार असेल किंवा त्याची जर का तशी सहमती असेल तरच मग तुम्ही या दिवसामध्ये काही चेंजेस करू शकता. त्याला जर का त्याच्या मर्जीनुसार जर होत असेल तर, त्याच्या मर्जीनुसार जर होत असेल तर, अदरवाईज ते कमी करता येत नाही. बघा, एक लक्षात घ्या, या सेक्शन मध्ये काय सांगितलं आहे, जर कर्मचाऱ्याचे किमान वेतन दिवसाच्या आधारावर निश्चित केले आहे, त्याने एखाद्या दिवशी सामान्य कामकाजात तासापेक्षा कमी काम केले तरी त्यास पूर्ण दिवसाचे वेतन मिळण्याचा अधिकार असेल. पूर्ण दिवसाचं त्याला मिळालंच पाहिजे. ओके, म्हणजेच कामाचे तास कमी झाले म्हणून त्याला मजुरी किंवा वेतन कमी केलं जाणार नाही, त्याने पूर्ण दिवसाचंच त्याला देता येईल. पण जर कमी वेळ काम करण्याचे कारण तो स्वतः कर्मचारी सांगत असेल, ओके, मात्र काम न करण्याचे कारण कर्मचारी स्वतःची अनिश्चितता असल्यास पूर्ण दिवसाचा वेतनाचा हक्क राहणार नाही. जर का तो स्वतः सांगत असेल की नाही मी एवढं काम करणार नाही, आज मी काय करतो 4च तास काम करतो आणि निघून जातो, की तर या केसेसमध्ये मग त्याला पूर्ण दिवसाचं वेतन मिळणार नाही. या नियमामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या परिस्थितीमध्ये देखील काही पूर्ण दिवसाचे वेतन मिळण्याचा अधिकार नसते, किंवा त्याला त्याच्या मर्जीनुसार किंवा काही कारणास्तव जो जर का पूर्ण काम करत नसेल तर त्याला मग पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण दिवसाचं जी सॅलरी आहे तो न देण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे या सेक्शनच्या अंतर्गत. चला, क्लिअर आहे का? ओके, चलो नेक्स्ट.
वेजेस फॉर 2 और मोर क्लासेस ऑफ वर्क, 2 किंवा अधिक प्रकारच्या कामासाठी वेतन, 2 किंवा अधिकच्या कामासाठी वेतन. आता हे काय सांगतं किंवा काय म्हणते? समजा एखादा कर्मचारी 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेगवेगळे जर का कामं करत असेल तर प्रत्येक कामासाठी त्याला वेगवेगळं सॅलरी दिली जायला पाहिजे. त्या केसमध्ये तो नियुक्त आहे, त्याने त्या कर्मचाऱ्याला प्रत्येक प्रकारच्या कामासाठी त्याने त्या कामगाराला घालून जो काही वेळ दिलेला असेल किंवा ज्या वेळेनुसार तो काम करत असेल त्यानुसार ते संबंधित वेतन किंवा दर त्या दराप्रमाणे देणं आवश्यक आहे. म्हणजे मानून चला एक व्यक्ती आहे एक्स, हा काय करतो, काही काम मॅन्युअली पण करतो, काही वेळ मॅन्युअल काम करतो आणि काही वेळ तो ऑपरेशनल वर्क म्हणजे मशीनवर करतो, काही ऑपरेशनल वर्क करतोय. बरोबर आहे. काही मॅन्युअल करतो, काही ऑपरेशनल करतो, काही स्वतः डोक्याने उचलून टाकतो, काही मशीनवर करतो. तर हे दोन्ही वेगवेगळे काम आहे. आता याच्यासाठी जर का 300 रुपये आहे आणि याच्यासाठी जर 600 रुपये असेल तर त्याला दोन्ही कामाचे वेगवेगळे वेतन दिले पाहिजे. त्याला एकाच वेतनात 2 कामं वेगवेगळ्या प्रकारचे करता येणार नाही. म्हणजेच तो एकच जर का काम करत असेल मॅन्युअल, त्यासाठी 300 ठरलाय तर 300च देईल, ऑपरेशनसाठी ठरलाय तर तो 600च घेईल. पण दोन्ही काम तो करत असेल तर त्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीचे रेट जे ठरले असतील त्याप्रमाणे देणं आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यानं जर का वेगवेगळ्या पद्धतीचं जर का काम केलं आणि त्या कामासाठी त्याला एकच रेट न देता जो काही लागू असलेला रेट असेल म्हणजे ऑपरेशनल आणि मॅन्युअल साठी जे काही वेगवेगळे दर असतील त्या दराप्रमाणे वेळेनुसार त्याने इथे किती वेळ काम केलं आणि इथे किती वेळ काम केलं त्या वेळेनुसार त्याला वेगवेगळे वेतन म्हणजे सॅलरी द्यायला पाहिजे. क्लिअर आहे? खूप सिंपल आहे. क्लियर? चलो नेक्स्ट 12 काय सांगतो, तुकडा कामासाठी किमान वेळेच्या दराने वेतन, मिनिमम टाइम रेट वेजेस फॉर ऑफिस वर्क. आता जर का एखादा व्यक्ती तुकड्या तुकड्यांमध्ये काम करत असेल किंवा तो तुकड्यांनुसारच काम करायला तयार असेल आणि त्या कामासाठी जो काही मिनिमम पीस रेट आहे तो जर का निश्चित झाला नसेल तर मिनिमम टाइम रेट जर का काही निश्चित केला असेल तर अशा कर्मचाऱ्याला मिनिमम टाइम रेट पेक्षा कमी सॅलरी देता येणार नाही. म्हणजेच मी काय सांगतो बघा, सपोज टू बी एखादा एम्प्लॉई आहे, हा एक्स नावाचा एक एम्प्लॉई आहे. बरोबर आहे. हा एम्प्लॉई काही तुकड्यांमध्ये काम करतो, पीस ऑफ वर्क काम करतो. ओके, पीस ऑफ वर्क बेसिस काम करतो म्हणजे ह्या तुकड्या तुकड्यांमध्ये काम करतो. तर काय गव्हर्नमेंटने त्याच्या कामासाठी जर का मिनिमम टाइम रेट जो आहे हा 700 रुपीज पर डे जर का दिला असेल, किती 700 रुपीज पर डे, 700 रुपीज पर डे जर का तो फायनल केला असेल आणि एका दिवशी त्याच्या सपोज टू बी काय म्हणू शकतो आपण त्याला, हा आता तो त्याने एका दिवशी हा त्याच्या बेसिस किंवा तुकड्यासाठी हा ठेवलेला दर आहे किंवा हा त्याने आणि एकाच दिवशी त्या एक्स व्यक्तीने त्याच्या तुकड्या तुकड्यांच्या बेसिसवर काम करण्यासाठी जर का त्याने कमी जर का उत्पादन केलं असेल, कमी जर का उत्पादन केलं असेल, आता त्याने एक तुकड्याचं एवढं काम केलं असेल सपोज टू बी 700 रुपीज, तुकड्या तुकड्यांचं काम म्हणजे काय म्हणू शकतो. ओके, आता तुकड्या तुकड्यांचं काम म्हणजे काय, सपोज टू बी एखादी सिमेंट कंपनी आहे, एखादी सिमेंट कंपनी आहे ओके, जी की शिफ्ट वाईज चालते. बरोबर आहे, शिफ्ट वाईज चालते 8 आवर्स और 6 आवरच्या बेसिसवर.
आता मानून चला 6 तासाच्या बेसिसवर चालत असेल, 6 अवर्स मध्ये त्यांना माहित आहे की बाबा आपल्याकडे 1000 बॅग सिमेंटच्या निघतात, 1000 बॅग सिमेंटच्या निघतात, बरोबर आहे. हे झालं शिफ्ट वाईज का. पण एखादं जर का ठरलं असेल की नाही बाबा मी काय करेल, एक्स व्यक्ती आहे, एक्स व्यक्ती आहे, त्यांना सांगितलं की मी काय करेल, फक्त 200 बॅग काढून देईल आणि मी माझ्या घरी जाईल. तुकड्यांमध्ये काम केलं. ऍक्च्युली शिफ्ट मध्ये काम किती होतं, 1000 बॅगचं. त्याने काय सांगितलं, मी 200 बॅग काढतो चाललो जातो. मग दुसरा व्यक्ती येत असेल, तोही 200 बॅग काढत असेल, म्हणजे हे तुकड्या तुकड्यांमध्ये केलेलं काम आहे. समजलं का. पर स्क्वेअर फीट नाही, पर स्क्वेअर मीटर वगैरे नाही, त्याला म्हणतो आपण तुकड्यांमध्ये केलेलं काम. किंवा मी काय करतो बघा, हा समजा एखाद्या केसेसमध्ये पेपर चेक करायचे, युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे इंजिनिअरिंगला आर्किटेक्चरला असताना पेपर चेक व्हायचे. ते पेपर चेक करताना समजा मला माहिती आहे की बाबा एखादा सब्जेक्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याचे 1000 पेपर चेक करायचे, पण 1000 तर नाही, पण मी काय करतो रोज 20 करतो जातो, तुकड्या तुकड्यांमध्ये काम. ओके. आता त्याच्या एका कामासाठी जर का गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने समजा 100-200 बॅगसाठी जर का त्याला 1000 रुपये मिळणार होते, किती, 1000 रुपये मिळणार होते, 1000 रुपीज जर का मिळणार होते, आणि जर का एखाद्या दिवशी त्या एक्स व्यक्तीने 200 बॅग न काढता 180 बॅग काढल्या, तर मग त्याला किती रुपये द्याल तुम्ही. तर अशा केसेसमध्येही त्याला 1000च रुपये देता येतं, त्याला त्याच्या वेजेस पेक्षा कमी पैसे देता येणार नाही. तुकडा काम करणाऱ्या व्यक्तीला किमान वेतनाची हमी दिली जाते. म्हणजे त्याला सांगितलंय की बाबा ठीक आहे, काही कारणास्तव 180 बॅग जरी निघाल्या तरी त्याला 1000च रुपये दिले जाईल. इन केस याच्या केसमध्ये काहीतरी मशीन मध्ये प्रॉब्लेम आला, बिघाड आला, म्हणून मग काय त्यानं बॅग काढल्या नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला पैसेच मिळणार नाही. काहीतरी कारणास्तव त्याने 180 बॅग काढल्या असेल, त्याचा अर्थ असा नाही की त्याला पैसे मिळणार नाही. सो किमान वेतन त्याला मिळेलच. तर जे किमान वेतन गव्हर्नमेंटने घालून दिलेलं होतं तेवढं त्याला मिळायलाच पाहिजे. क्लिअर, समजलं का. क्लिअर. नेक्स्ट 13, सामान्य कामकाजाच्या दिवसासाठी कामाचे तास निश्चित करणे. आता या काय म्हणतात, सामान्य कामकाजाच्या दिवसासाठी कामाचे तास निश्चित करणं म्हणजे काय, ज्या ठिकाणी किमान वेतन निश्चित केलं जाते त्या ठिकाणी काही गोष्टी फिक्स करायला पाहिजे. जिथे गव्हर्नमेंट मिनिमम वेजेस फिक्स करते तिथे काही गोष्टी फिक्स करणं गरजेचं असते. जसं की कामकाजाचा दिवस किती हवरचा असेल, किती तासाचा असेल हे ठरवणं गरजेचं असते. कामाच्या वेळेत इंटरवल किंवा विश्रांतीसाठी किती वेळ दिला जाईल हे ठरवणं गरजेचं असते. प्रत्येक 7 दिवसांच्या आठवड्यात किंवा कालावधीत एक पूर्ण दिवस हॉलिडे दिला जातो, रेस्ट डे म्हणून दिला जात असतो, तो कोणता असायला पाहिजे हे ठरवला जातो. तो जर का रेस्ट डेला घरी आहे तर त्याला त्या दिवसाचं वेतन किती मिळेल किंवा कमीत कमी वेतन किती मिळेल हे सुद्धा ठरवलं जातं किंवा हे निश्चित केलं जात असतं. आणि इवन दो जर का त्याने त्या रेस्ट डेला हॉलिडेला जर का काम करत असेल तर त्यासाठी ओव्हरटाईम जो पिरियड आहे त्यासाठी वेगळा रेट फिक्स करायला पाहिजे. म्हणजे जर का एखादा व्यक्ती ओव्हरटाईम काम करत असेल किंवा सुट्टीच्या दिवशी काम करत असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा जो हे आहे एक शेड्यूल आहे तो ठरवणं गरजेचं आहे. आणि काही केसेसमध्ये ही मदत लागू होत नसते किंवा काही कंडिशन मध्ये हे कंटिन्यू करता येत नाही. जसं की समजा आता एखादी युद्धाची वेळ आली आणि अचानक परिस्थिती तयार झाली आणि त्यासाठी काही लोकांना परत बोलवावं लागलं किंवा आपत्कालीन परिस्थितीत काम करावं लागलं तर त्याच्यासाठी ह्या वरच्या कंडिशन लागू होत नाही. म्हणजे त्यासाठी तास किती फिक्स केले वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते लागू होत नाही. किंवा
ज्यांना अधूनमधून वेगवेगळ्या पद्धतीचं काम दिलं जात असतं, म्हणजे काही तुकड्या तुकड्यांमध्ये काम केलं जात असते, त्यांना सुद्धा ह्या कंडिशन लागू होणार नाही. किंवा एखाद्या वेळेला काही टेक्निकल रिझनमुळे ड्युटी जर का संपत असेल किंवा तो लवकर जात असेल तर त्याला सुद्धा या कंडिशन्स लागू होणार नाही. क्लिअर? म्हणजेच जिथे मिनिमम वेजेस फिक्स केले जातात तिथे ऍट एनी हाऊ ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की बाबा रे एका दिवसात किती वेळ काम केलं जाईल, त्याला ब्रेक कधी दिला जात असतो, त्यानंतर तो सुट्टीच्या दिवशी घरी राहील तर कसं राहील, आणि जर का तो घरी राहत असेल तर त्या दिवशी त्याला पेमेंट मिळणार का, त्या दिवशी जर का त्याने काम केलं तर ओव्हर टाइम कसा मिळेल, किती मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी फिक्स केल्या जातात. क्लिअर? नेक्स्ट आहे 14 अतिरिक्त कामासाठी वेतन, ओव्हर टाइम साठी. आता बघा, ओव्हर टाइम जर ओव्हर टाइम जर का एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला किती द्यायला पाहिजे? ज्या कर्मचाऱ्याचं वेतन प्रति तास, प्रति दिवस किंवा कोणत्याही कंडिशननुसार ठरवलं जातं किंवा फिक्स केलं जात असते, अशा कर्मचाऱ्याकडून म्हणजे जर का ओव्हर टाइम करून घेत असेल तर त्याला ओव्हर टाइम वेज देणं हे कंपल्सरी आहे, ते द्यावंच लागतं. त्याला कुठेही पद्धतीने तुम्ही थांबवू शकत नाही, ओव्हर टाइम द्यावंच लागेल. आणि त्यासाठी जो ओव्हर टाइम दिला जात असतो, जो रेट दिला जातो, तो किती असतो? तो सामान्य जो दर असतो त्याच्या दुप्पट असतो, म्हणजे डबल असतो. म्हणजे इकडे जर का तुम्ही एक्स एवढं पेमेंट देत असेल नॉर्मल केसमध्ये जर का तुम्ही एक्स देत असेल तर ओव्हर टाइम मध्ये तुम्हाला हे टॉईस एक्स देणं आहे. कमीत कमी टॉईस पेक्षा जास्त देऊ शकता, पण मिनिमम दुप्पट द्यावं लागतं. ओव्हर टाइम मध्ये त्याला दुप्पट दर द्यावा लागतो, कमीत कमी. म्हणजे तो जास्त पण देऊ शकतो, 2.5 वगैरे पण देऊ शकतो, पण कमीत कमी त्याला डबल एवढं वेतन द्यावं लागतं. म्हणजे एखाद्या केसमध्ये एखाद्या जर का व्यक्तीला 100 रुपये मिळत असेल तर ओव्हर टाइम मध्ये त्याला 200 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, मिनिमम 200 डबल किंवा त्यापेक्षा जास्तच मिळतील. क्लिअर? हे इथे लक्षात ठेवा. चला, क्लिअर आहे का? पटकन सांगा. सेक्शन 14 क्लिअर आहे? ओके, संपलं पण आहे आपलं चॅप्टर 3 जो आहे हा आपण आपल्या इव्हिनिंग